ते पैसे काय माहिती याच्यात काय मी जमा केलेत आणि हे पण घेऊन जाते. आता चालले माहेरी काय ते सोनं बिनं बनवून आणते. यांना बनवून द्या म्हणत, हे काय बनवून देत नाही. आज आणि उद्या पैसे नाही येईन ते आता हेच घेते आणि आईला सांगते बनवायला. आईचं नाव पुढं करते. हो खो खो कसलीच ती हा आला का नाही फोटो तुझा. चल हो का आजी बसली इथं. हो का आजी बसली. अरे काय लय दिवस बसली आई. बसले बाबा. मग आता काय कोणाचं चलतंय का? काय झालं चालायला. काय म्हणताय ना बोलताय ना आपलं गप राहायचं. हो कोण नाही ऐकलं तुझं. आता बघा घरात कसं चाललंय काय चाललंय. जरी बघितलं डोळ्यानं तरी गटागटा गिळावं लागतंय आणि गप बसावं लागतंय. काय झालं बोलाय तुला असलं नेमकं. कोण नाही ऐकलं तू. आता बघ की बाबा घरातली कशी मॅडम करते. घरातून पैसे कशी काढते मोजती पळती आईकडे जायची म्हणते. कसले पैसे काय झालं. आईचं. ए बाहेर ये रे दर याला. बघ बाबा तापला तो पस. तुला काय माहित नाही काय घरातलं पैसे कमी जास्त झाले गेल्या. हा दर. कसले पैसे गेले कुठं. विचार ना बायकोला. ए, कोणी काढ बोलून देत नाही. बोलून देत नाही. शब्द खाली पडून देत नाही. कोणते हा. पैसे आत्या. कोणते पैसे. मागच्या बारीन तू काय म्हणली. काय माझ्या आईने पट्ट्या केल्या. हा आणि घरातून पैसे घेऊन गेली. मी पाहिलं ह्याने घरात आणून ठेवली पट्टी की तवर लगेच दुसऱ्या दिवशी गप झाली. तुम्ही हा? कशावरून म्हणताय मी घरातले पैसे घेतले. आणि मग तुझं मला दिसले ना नव्या आलेल्या. काय नव्हे माझ्या आईने केलेत त्या. नको तुम्ही तर सांगू. नाही करत. माझ्या आईने केलेलं पण तुम्हाला बघवत नाही का आता. कोण नाही करत रे. बघ मग आता माझ्या आईने केलं तर हे काय म्हणताय घरातून पैसे नेले आणि कधी पाहिले तुम्ही. मी पाहिलं त्याने पट्टी मला आई ठेवली पट्टी आणून आणि घरात आणून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी गायब झाली. गायब झाली कस काय गायब घरातच आहे. तरी मला माझे पैसे कुठं होते दरवेळेस. आणि तुम्ही पण कस काय आत्याचं ऐकून बोलते मला. अरे मी स्वतः डोळ्याने पाहिलंय तुम्हाला कानाने काय ऐकलंय. ही सारं विषय चाललाय तिचा आणि ती नाही म्हणते मागच्या बारीने असंच केलं आणि माझ्या आणून सोडते. तिला वाटतं म्हाताऱ्या माणसावर चढ जाईन घरी पैसे घ्यायचे तुम्हाला विचारत नाही का. मी विचारून घेते ना तुमच्याकडून पैसे. विचारून किती मग आणि मग तू कस काय म्हणला मागच्या बारीने आई माझे पैसे काय झालं म्हणून. गेल ते पैसे त्या टायमाला म्हणून तर म्हणलं ना. हा बघ बरं मग. आणि तू म्हणते मी विचारून घेते आणि मागच्या बारीने का मुकाटे घेतले. मग अहो मी त्यांना विचारूनच घेते. आता मला काय माहिती त्यांचे पैसे मग माझ्या कुठे पुतोर कस काय घरानं आलं. बनास बाऱ्या तू म्हणतो तसाच पैसे गेलं पाकिटातून. आणि मग हाय करा तुमचा विचारपूस. हा आता काय करणार तरी काय मी सांग बरं. मग तू माझ्या पुतोर येतो घरानं आणि ही कस काय मुकाटे बिन बी विचारता पोचता पैसे नीतीन आता घरात काय असलं आणायचं असलं तर मी घेते पैसे. पण मी माहेरी कशाला पैसे घेऊन जाऊ. हा बघ. तुझ्याकडे एवढ्या गोष्टी नवीन येतात कस काय मग. मग माझी आई घेते मला. शितून मागा नाही कशा घेतल्या आईने. मग आईला पडी आता करणीची माझ्या कुच. आईकडे पैसे आले ते घेते मग मला हा आता. करणीची कुचन बोलण्याची हा, बुच माझ्या मला आईला माहित काय नाही. बोलू नका तुम्ही आता. हा नको सांगू मला. करणारी नाही तिथं मागच केलं असतं. हा हा आता करते ना ते हा, आता महत्वाचं आहे ना. करती. हा मला काय कळणार बा नेमकं काय चाललं यांचं. माझे पैसे जातात कुठं आता बी. मग हेच विचार करतो आपला तो बारीक. माझ्या दोपाट्या घालायच्या नाही. म्हातार मरची घरी बसून ठेवलं म्हणून शेवू दे गे माझ्यावर. मग तपलं तो नीट सांभाळायचं. आता काय सांभाळायचं हा? लक्ष ठेव का 24 तास मग त्याच्यावर? तू घरात पाकिट ठेवलं माझ्या देखता मी पाहिलं. पाकिट हिने उचाकलं बाहेर आली बघ ती पैसे मोजून आणि म्हणते मी जात असते आता इकडे जाईन. ह्यांना कर म्हणलं मी ह्यांनी असं नाही काहीच केलं. म्हटले नाही बरं का. पाकिट पण उचकलं नाही मी. खरं म्हणते का. मग कधी उचकलं. म्हणा मी शपथ तुमच्या शपथ अजिबात हात लावला नाही तुमच्या खिशाला आणि पिशाला. खरं बोलायचं जरा एकदम. नाही लावलं मी. नीट बोल. माणसाचा दुसऱ्याचा आत्मा तळतळायला ते म्हणते परत पोरग डचत हळूच बोला. कशाला ती तापायला हवी ती एवढा. अजून डचकतंय थोडा. आता हळू बोला बरं. तो आता सुटलेला आहे. तो घेतला का नाही खरं सांग एकदा नाही पैसे. घेतले मी. तुझं पाकिट कुठं होतं आज. ठेवलं होतं तिथं आतमध्ये. बघ जबर आहे का. ठेप्याव हाय का बघून ये तुझ्या जाग्यावर. मग कळण हा नियम का हा का नाही म्हणून. का वाकडे तिकडे थोबाड करती कळतंय ना आम्हाला बी. मी नसताना स्वतः ऐकलं मग म्हणता आला असता हा हिने नाही हात काय लावला. ऐकते आत्या. चांगलं नाही ऐकलं येत तुम्हाला. नाही कसं येईन काय माणसाने हा बोलाच पदशीर. अरे ह्याच्यात पैसे ठेवले होते. पैसेच नाही राहिले. 20 रुपये राहिले फक्त. हो 40 रुपये. कुठे गेले पैसे ह्याच्यातले. विचार आता तोच. पैसे कुठे गेले तुम ह्याच्यातले. आपलं तुम्हीच बघा. माझ्यावर नका आणून सोडीत जाऊ. काय हा मगाची तो हातात तुझ्या होत. हा, मग घेतले तर घेतले. माझ्या नवऱ्याचे घेतले मी. मला लागत होते म्हणून घेतले मी. बघ. मला सामान आणायचं होतं घरात. बघ ह्या पोराला खायला नव्हतं ना म्हणून मी पैसे घेतले होते. आणि काय झालं मग घेतले एवढे पैसे लागतात का पोराला खायला आणायला. आता त्या पिशव्यावरून सामान आणतो एक खाट्या आणि तू कुठं घेते कुठं तुला जवळ दुकान आहे ग का नाटकात सारे जण याचं.
मग मी नंतर जाईल ना त्यांच्या बरोबर. तुला पैसे पाकिटाला कोणी काढा सांगितलं रे? मग आता कोण तुमचेच काढले ना, मी बाहेरच्या लोकांचे काढले का चोरी केली मी? चोरीच केली ना मग. अगो घरातली तर घरातली चोरी केली आणि बाहेरची बी करायची काय तुला? तेव्हा बाहेरची घेतले का म्हणते? तुम्ही शांत बसा. आता स्वतःच्या नवऱ्याचे घेतले तर काय झालं त्याच्यात? काय बिघडतंय? अरे ह्याच्या अगोदर किती वेळा काढले तू? किती वेळा नाही, आजच काढले मी. आजच काढले म्हणते वर कर तोंड करून परत. उग जाग्यावर बघितलं पकाड म्हणून आज सांगते. अरे 10-12 हिने असेच पैसे करून घेतले आता नाही होऊन पडती. हा आणि म्हणते माझ्या आईने केले आणि बाईने केले. आई करणारी पडी उच करणीची कर. करते हा माझी, नको तुमच्यासाठी. सांगू मला. हा तुम्हाला काय करून द्या म्हटलं लगे म्हणता पैसे नाही, हे तू नाही, ते नाही. जास्त जास्त बोलू नको बर का. अगं पदशीर असलं ना सारं मिळतं, नसल्यावर लगेच काय काय कराय कोण मोकळं नाही. हा तुला पैसे चोरायची काय गरज होती रे? लागले तर मला मागायचे ना. आणि चोरून काय म्हणते नवऱ्याचं चोरलं ना कुठं दुसऱ्याच चोरलं म्हणजे घरात चोरी करून लोकात चोरी करायची काय त्याला कोण चोरी मांडणार म्हणता का नवऱ्याचे पैसे घेतले नाही? मग? नाही घेतले थोडे फार घेतले ठीक आहे ना. तू दरवेळेस माझ्या पाकिटातले पैसे झाले काय करणार रे मग मी? 10-20 हजार रुपये घेते काय होतं थोडंच घेतलं म्हणती. हा हे असली सवय लागलेली लय वाईट. काय करणार बरं हिला आता? मग तुम्ही द्यायचं ना करून मग मला. अरे काय करायचं काम कर ना जरा. काम करीत जा. मग कोण करतं? काम नाही करत का मी? आणि माझी आईने केलं, माझ्या आईने केलं. आईचं सांगते भूषण करते माझी आई म्हणून भूषण भारी टोन गदारी कशाला ग? बघू ना आता ही पैसे इथं ठेवून जाण काय करते बघ तुझ्या आई आता. तवा दिन हाकलून मग तिकडून ती पण बोलाय बरं नाही होत तिला अजिबात. वरून आईला पण काय पण बोलायचं. म्हणते. तुमची आई बोलते ते दिसत नाही तुम्हाला? अरे ते खरं ते बोलते तुझ्यासारखं नाही ना असं काही पण करीत. अहो पण मी पहिल्यांदाच घेतलेलं की तुमच्या आईला दिसले का ते पण मी घरातलं कामासाठीच घेतले होते, माझ्यासाठी नाही घेतले मी. कळतं ना तुझं कोणतं काम येतं आणि कोणतं नाही. 20-50 हजार रुपये तू काढून घेते आणि एवढ्याचं काय तुझं काम आहे? 10-5 रुपये लागत असतात तुम्हाला. सुनू पावडर घरात येत आहे सारे पिशव्याची पिशव्या. काय पाहिजे का तुम्हाला? हा काय कमी आहे? सुनू हायच, पावडर हाय, तेलाच्या बाटल्या हायतच, हा टिकले हायतच, मेहंदी हायतच आणि लागतंय काय तुम्हाला? पटन असंच करावा आणि शोभन असं चालावा. हा एवढी कशाला का तुमची शायनिंग पाहिजे? तुम्ही बरं माझ्यावर टपून राहता दिवसभर, काय करतीन काय नाही ते बघायला. आणि मग कुणावर राहणार? कुणावर तुम्ही राहणार? सुनाय तर मला तुमच्याकडून करून घ्यायला नको का बघाय तरी? सुना आहे ना, हा. मग ना एवढं हे करायला. आणि मग मोल करीन असल्या तिने सुद्धा अगं म्हणली असते आठवडा भरल्याच्या मोर पैसे द्या म्हणून. तू लगेच मधीच हजर पैशाला. माहेराला उद्या जायचं की आज हजर पैसे मग घ्यायला. जायला भाडं नको का? आणि तिकडून भावाला बोलावा, बापाला बोलावा. त्यांना तेवढंच काम आहे काय? नाही नाही एवढे पैसे तुला भाड्यालाच लागत होते. आता कळलं मला मग भाडं मग मुलाला लागतं. घेऊन जा, त्याला नको खा तिथं. नाही सगळं आम्हाला शिक सगळं तुलाच कळतंय. तुम्ही नवरा आहे, कोण आहे माझी असे बोलते तुम्हाला बाय आई? हे त्याचे तुझ्या आई बापाचे तर माझ्या लेकराला खायला नसलं ना तोंडाला इथं ठेवून जात जा. मपली मी गालीत जाईल. हिथून खायासाठी पैसे घेऊन जायचं आणि महाराज जायचं आणि मोठ्या पण डोकंच लावायचं नाही आता. हा बघ कसं लावशील डोकं तू हे असे पैसे घेऊन? किती झणकऱ्याने गेली काय बाबा. मी म्हणते तरी दरबारीने म्हणतो पैसे गेलं ठेवलं कसं जाते आणि सारं येतंय नेतंय ठेवतोय अनुकूळ आणलंय घरात सारं अरे तरी गेलेत उद्या माझे पैसे मी कुठं नाही म्हणतोय तवा. हे असं करीत असलं कसं राहायचं पैसे माझ्याकडे? लय अवघड काम आहे. अरे लक्ष्मी अशी टिकन का मोकाट्या झोकून मुकून न्यायची तिकडे भरती करायची म्हणल्यावर जाऊन दे मरून देवा जा असं तसं बघ. आपला तू बघ बाबा आता आपलं नाही डोकं चलत. नाही तुला लक्ष ठेवता त्याच्यावर. हा मला म्हणते बघ आताच म्हणत होती म्हातारी तेवढी होत राहते का ती देन द्यायला कशाला बाबा.